मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना 1500 रुपये प्रति महिन्याला त्यांना निधी मिळतो आणि हे अर्थसहाय्य त्यांच्या गरजा भागवण्यासाठी ज्या गरीब महिला आहेत, गरजू महिला आहेत, त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्यांच्या अत्यंत उपयोगी पडत आहेत. आणि आता याच 1500 रुपयाच्या हप्त्यासाठी किंवा निधीसाठी खूप मोठ्या प्रमाणात KYC करावी लागत आहे आणि या KYCसाठी आता ऑनलाईन पोर्टल बंद झालेलं आहे आणि तरीही जवळपास 60 ते 70 लाख बहिणी KYC करण्यासाठीचं राहून गेलेल्या आहेत. तर आता या बहिणींसाठी एक परिपत्रक शासनाद्वारे आलेलं आहे. ज्यांची KYC झालीच नाही आहे, ज्या KYC करू शकल्या नाही आहेत, ज्यांची KYC सप्टेंबर, ऑक्टोबर, ऑगस्टपासून झालेली नाही आहे, 2025पासून झालेली नाही आहे, त्या सर्व बहिणींना एकूण काय तर ज्या काही बहिणींची KYC राहिलेली असेल त्या सर्वच बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. कारण की आपण 2-4 दिवस झाले असे सोशल मीडियावर बघत आलेलो आहोत की लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एक संधी मिळणार आहे, मुदतवाढ मिळणार आहे, नवीन पोर्टल त्यांच्यासाठी येणार आहे, पुन्हा संधी त्यांच्यासाठी आता मिळणार आहे. आणि कशी मिळणार आहे तर महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन त्यांना अर्ज द्यावा लागणार आहे आणि तिथं जाऊन त्यांना पुन्हा कागदपत्र देऊन आपली KYC करता येणार आहे. अशा प्रकारची माहिती समोर येत होती आणि सर्व सोशल मीडियावर ते दाखवत होते. तर मग आपल्याला खरंच महिला व बाल विकास कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला जाऊन आपला अर्ज द्यावा लागणार आहे का, कागदपत्र जमा करून तिथं KYC करता येणार आहे का, आणि हे परिपत्रकामध्ये नेमकं काय लिहिलं आहे, हे सर्व गोष्टींचा विचार आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. नमस्कार, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी. ताईंनो, या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर ताईंनो, तुम्हाला माहीत असेल की 2 दिवसाअगोदरच एकनाथजी शिंदे यांची एक सभा झाली होती आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की कोणत्याही लाडक्या बहिणींना आम्ही वंचित ठेवणार नाही आहोत. ज्या पात्र असतील त्या सर्वच लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्यामध्ये KYC राहणार आहे, होणार आहे, असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. म्हणजेच की आधार एक आपल्याला आला होता की एक संतुष्टी लागली होती की आता जे काही KYC राहिलेल्या बहिणी आहेत त्यांना KYC परत करता येणार आहे आणि ही करताही येणार आहे. परंतु सोशल मीडियावर जे काही सांगण्यात येत होतं की जिल्हा व महिला विभागाच्या कार्यालयामध्ये जा आणि जिल्ह्याच्या ठिकाणी, तहसीलच्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपले अर्ज दाखल करा, कागदपत्र द्या आणि KYC करून घ्या, तर ते साफ चुकीचं आहे आणि ती माहिती पूर्णतः सत्य नाही आहे. अशा प्रकारचं हे जे परिपत्रक आहे यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. हे शासनाचं परिपत्रक आहे. यामध्ये नेमकं काय लिहिलं आहे हे आपण जाणून घेऊया. तर बघा, महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून हे जे काही परिपत्रक आहे हे काढण्यात आलेलं आहे. दिनांक बघू शकता, 19/5/2026 हे परिपत्रक आहे. प्रति संचालक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय मुंबई. तर बघा, माहिती आणि जनसंपर्क मंत्रालय जे काही मुंबईचं आहे त्यांना हे परिपत्रक पाठवण्यात आलेलं आहे जिल्हा महिला व बालविकास विभागाकडून. विषय काय आहे, लाडकी बहिणी यांना अखेरची संधी या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेला बातमी संदर्भात. तर बघा, जे काही बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, आपली झी न्यूज आहे, लोकसत्ता न्यूजपेपर आहे, यांच्यामध्ये त्यांच्याबद्दल आहे ही. तर बघा काय पुढे, महोदय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या KYC करण्याच्या मुदतीत योग्य ती कागदपत्र सादर न करू शकलेल्या लाडक्या बहिणींना जिल्ह्याच्या महिला व विकास विभागात कागदपत्रे सादर करण्याची पुन्हा संधी देण्यात आली आहे, अशी बातमी लाडकी बहिणींना अखेरची संधी या मथळ्याखाली झी 24 तास या न्यूज चॅनलच्या व लोकमतच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. याबाबत स्पष्ट करण्यात येते की लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत KYC करू न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला विकास विभागात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश या शासन स्तरावरून देण्यात आलेले नाहीत. तर बघा, हे स्पष्ट इथं आहे, तुम्ही बघू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत KYC करू न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला विकास विभागात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आलेले नाही आहेत. म्हणजे ही बातमी एकदम खरी आहे. आणि जे सोशल मीडियावर सांगण्यात येत होतं की लाडक्या बहिणींनी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन आपली कागदपत्र जमा करावे, त्यांची KYC आता ऑनलाईन होणार नाही तर कागदपत्रांच्या पडताळणीद्वारे होणार, अशा प्रकारचे जे काही बातम्या होत्या ते सर्व फेक बातम्या आहेत. कारण की शासन स्तरावरून कुठलीही अशी स्पष्ट बातमी किंवा निर्देश देण्यात आलेले नाही आहेत जिल्हा व महिला बाल विकास विभागाला आणि शासनाचा कोणताही शासन निर्णय आलेला नाही आहे. म्हणजेच की तुमची KYC अजूनही नेमकी
कशी होणार हे अजूनही पक्कं नाही आहे. तुमची KYC ऑनलाईन पण होऊ शकते आणि कागदपत्रांच्या पडताळणीद्वारे सुद्धा होऊ शकते, परंतु याबाबत शासनाचा निर्णय आला नाही आहे. शासनाद्वारे कुठलीही प्रकारची माहिती आलेली नाही आहे, हे मी अजूनही सांगत आहे. फक्त आणि फक्त KYC होणार हे गोष्ट खरी आहे, कारण की एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की KYC होणार, परंतु ही KYC नवीन KYC कधीपासून सुरू होणार आणि कशा प्रकारे होणार याबाबतची कुठलाही शासन निर्णय आलेला नाही. कुठल्याही मंत्र्यांनी सांगितले नाही आहे. आदित्य तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं नाही आहे. परंतु जे सोशल मीडियावर हे बातम्या फिरत आहेत त्या खोट्या आहेत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहनसुद्धा करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारची जी काही जे परिपत्रक आहे हे आलेलं आहे आणि यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींनो, तुम्ही घाबरू नका, टेन्शन घेऊ नका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन घाई गर्दी करू नका. तिथं कुठल्याही प्रकारची KYC सुरू झालेली नाही आहे, कारण की शासनानं असे आदेश दिलेलेच नाही आहेत. या पत्रकामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे आणि हे जे परिपत्रक आहे हे महिला व बालविकास विभाग मुंबई यांच्याकडून काढण्यात आलेलं आहे. तथापि इथं खाली बघा काय लिहिलेलं आहे, लाडक्या बहिणींना अखेरची संधी या मथळ्याखाली झी न्यूज, झी 24 तास व या वृत्तवाहिनीमध्ये या लिंकवर बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याबाबतची खात्री शहानिशा न करता प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच लोकसत्ता या वृत्तपत्रात देखील लाडक्या बहिणींना अखेरची संधी या मथळ्याखाली वृत्तपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत KYC करू न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला विकास विभागात कागदपत्रे सादर करण्याचा कुठलाही निर्णय शासनाने घेतलेला नाही आहे. तथापि वृत्तवाहिनी व वृत्तपत्रांमधून जे काही सदर बातमी आहे याद्वारे प्रसिद्ध होत आहे सोशल मीडियाद्वारे आणि त्यामुळे योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये याबाबत संभ्रम निर्माण होत असून त्यामध्ये महिलांचा जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात जमाव होत आहे. त्या अनुषंगाने सदर प्रसिद्ध बातमीसंदर्भात तात्काळ चौकशी करून आपणास ही कार्यवाही करण्यात यावी. तसेच सोशल मीडियावर व अन्य माध्यमांद्वारे प्रकाशित होणाऱ्या सदर बातमी तात्काळ थांबवण्यासाठीची कारवाई करावी. तर अशा सदर परिस्थिती लक्षात घेता अशा चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवण्यात येऊ नये असे आवाहन राज्यातील नागरिकांना करण्यात येत आहे, अशी विनंतीसुद्धा यांनी केलेली आहे. आणि हे भोंडवे आहेत सर, आयुक्त आहेत, उपसचिव आहेत महाराष्ट्र शासनाचे. तर अशा प्रकारचं हे शासन परिपत्रक आहे आणि यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की शासनाद्वारे कुठल्याही प्रकारची जे काही निर्देश आणि आदेश असे दिलेले नाही आहेत जिल्हा महिला बाल विकास कार्यालयाला की तुम्ही कागदपत्र घ्या आणि KYC करा, असं कुठलाही आदेश आलेला नाही आहे. आणि म्हणजे तुम्हाला सध्या KYCसाठी थांबावं लागणार आहे. KYC तर होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा सांगितलं आहे की कुठल्याही बहिणींना आम्ही अपात्र करणार नाही आहोत. सर्वच बहिणी ज्या पात्र आहेत या सर्वच बहिणींना त्यांचा लाभ मिळणार आहे. त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांना ज्यांची KYC झाली नसेल त्यांची KYC फक्त यामध्ये होत राहणार आहे. आता ही KYC कधी होणार याबद्दल त्यांनी सांगितलं नाही, पण KYC होणार हे मात्र नक्की आणि कोणत्याही बहिणीला वंचित ठेवणार नाही. म्हणजे सर्वच बहिणींचे ज्या राहिलेल्या आहेत त्यांची KYC होणार म्हणजे होणार. फक्त आता तो टायमिंग कधी होणार, कोणत्या तारखेला होणार, कधीपासून होणार याबाबतची माहिती अजून शासनाकडून आलेली नाही आहे. तुम्ही जिल्हा व महिला बाल विकास कार्यालयामध्ये जाऊन गर्दी करू नका. तिथं कुठल्याही प्रकारची KYC होत नाही आहे. शासनाचे आदेश तसे आलेले नाही आहेत. तुमची KYC फक्त ऑनलाईन होऊ शकते आणि किंवा मग पडताळणी जर असेल तर त्याबाबतचं आदेशपत्र आल्यावरच आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. तथापि तुम्ही थोडा शांतता धरा, धीर धरा, पण KYC होणार हे मात्र नक्की. मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की ताईंनो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका, तुमची KYC ही होणारच होणार आहे. बस फक्त थोडासा बहुत टाईम, 15-20 दिवसाचा टाईम आपल्याला लागू शकतो. त्यावेळेस थोडा धीर धरा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.